फायनली निघालो पुण्याला. पण काय रे आदित्य, पुणे कितीही जवळ असलं तरी शेवटी तू तिकडे मी इकडे. हे आदित्य, तू 2-3 दिवस सुट्टी घेऊन राहणार आहे माझ्या बरोबर? नाही म्हणजे तशी राहीन मी वर्षभर, पण सुरुवातीला मला पुण्याची सवय होईपर्यंत 2-3 दिवस राहा ना तू प्लीज. अगं मला कामाचं खूप प्रेशर आहे. मी प्रयत्न केला पण मला नाही शक्य होते. मी असं करतो, मी या वीकेंडला येतो. ओके? कम ऑन यार मेघना, बी ब्रेव्ह. घाबरत नाहीये रे मी, पण तू मला तिथे तसाच सोडून निघून जाणार ही कल्पना जड जाते मला. एनिवे, त्याला काहीच पर्याय नाहीये म्हणा. विसरणार नाही ना मला? अरे विसरायला सुरुवात पण झाली. मी काय पुण्यामध्ये ऑलमोस्ट पोहोचलो ना आपण, त्यामुळे 93% विसरलो सुद्धा मी तुला. कोण हो आप? कळलं पुरे. हळू विसरलं म्हणे. हे आदित्य, बाबांचा फोन कसा नाही आला अजून? ते टाळाटाळ नाही ना करत आहेत? नाही म्हणजे आधी उत्साहानं येतो म्हणाले आणि आता नको जाऊया असं नसेल ना वाटत त्यांना? अगं नाही येतील. अगं नक्की येतील का ते? त्यांचा फोन नाही आला ना तरी ते नक्की येतील. तू काळजी नको करूस ग. तू पुण्याचं दर्शन घे ना बाहेर. बघ. काय चहा नानांचा आहे का अण्णांचा आहे? हो, नानांचाच आहे. आणते. मुलं नाहीये तर घर अगदी सुनं सुनं वाटतंय नाही? उगीच काय, तुझी मुलं यावेळी घरी तरी असतात का रोज? एक असतो ऑफिसला, दुसरी असते कॉलेज. रोजच्या सारखंच तर आहे. उगीच तुला आपलं सुनं सुनं वाटतंय. तुम्ही किती हसण्यावारी नेलत ना तरी मला काय म्हणायचंय हे तुम्हाला बरोबर कळलेलं आहे. कळतंय ग. मग इथे तर दोघं गेले. आपल्याकडचं एक जण जरी कुणी गेलं तरी चुकल्यासारखं वाटतं आपल्याला. खरंय. म्हणजे थोडे दिवस चैन पडणार नाही हो मला. हो माई, माझं ऐका. तुम्ही तुमचं सगळं लक्ष आता आपल्या दुकानावर केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला इतकं सोनं वाटणार नाही. हो, हे अगदी खरंय हो. नाही म्हणजे दोघं जाण्याच्या नादात ते बाजूलाच पडलं होतं. हो. काय कुठपर्यंत आलाय जावई बापू? जावई बापू? नाना, तुम्ही मध्येच कधीतरी सुरेश रावांसारखं जावई बापू म्हणता ना, ते एकदम मस्त वाटतं. जावई बापू. हेच अर्चू समोर बोला एकदा, म्हणजे मजा येईल. पण सुरेश रावांची पण कमाल आहे नाही म्हणजे ह्यांच्या लग्नाला आता वर्ष होऊन जाईल तरी सुद्धा आदित्यला ते काय आदित्य म्हणत नाही. तो सारखं आपलं जावई बापू आवडच वाटतो. पण जरा असते कधी पद्धत. स्वतःच्या सख्या मुलीला तरी कुठे अरेदारे करतात. अहो मेघना, तुम्ही माझं ऐका. तुम्ही असं करू नका हो. गमतीशीरच आहे सगळं. बरं ते जाऊ दे. सतीश, काय करायचं आपल्या मिनी सुपर मार्केटचं? कुठून सुरुवात करायची बोला. मी काय म्हणतो, काउंटरवर अर्चू बसणार आहे ना? मग काय मालकीणबाई, स्टेप बाय स्टेप करूया. बरं ऐका. नंबर 1,